डिप्लोमा करण्यासाठी नांदेडला गेलो, पण नांदेडला गेल्यानंतर कळालं मला की तिथं पण प्रायव्हेट कॉलेज आहे ग्रामीण पॉलिटेक्निक, तिथं 35,000 फीस लागते भरायला, आणि मग बाकीचा खर्च काय वगैरे वेगळा असेल. मग परत मला दुसऱ्या एकाकडनं राय भेटली की जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहेत, तिथे की नॉमिनल फीस मध्ये ऍडमिशन होतात. मग ती ऐकून मी लातूरला फॉर्म भरला. एज्युकेशन करणे, कामं घेणे, मटेरियल काय आणाले, किती करायचे, हे काही मला पुण्यामध्ये आयडियाच आली नाही. बरोबर. ज्यावेळेस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सेलर साहेब एक्झिक्युटिव्ह झाले होते त्या टायमिंगला, त्यांनी आले होते बंदरच्या कामावर, त्यावेळेस त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं. एक माहूरवाडी म्हणून एक 25 लाखाचं रोडचं काम जे की ओपन केलं माझ्या नावावर, मला सोडलं. मला 10 रुपये नाही भेटले तरी चालतील, पण माझं मार्केटमध्ये रोटेशन राहते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंडियन ओव्हरसीज मधनं मी गोल्ड बॉन्ड परचेस केले. साधारणतः 29 ग्राम माझं आरबीआय इन्व्हेस्टमेंट आहे. की खरंच जे गरजू लोक आहेत शेतकरी त्यांना स्कीम दिल्या पाहिजेत.